अकोलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे। 5:30 वाजता शपथविधी होणार आहे अशी देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। सुनेत्रा पवार या खरं तर राज्यसभेच्या खासदार आहेत, मात्र राज्याचा अनुभव नाही, मात्र ही जबाबदारी घेतल्यानंतर त्या अगदी समर्थपणे ती जबाबदारी पेलतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांना आहे। वैद्य आपण बघतोय की आता हा शपथविधीचा जो वेळ आहे ती सुनील शेळकेने आता सांगितले की 5:30 वाजता शपथविधी होणार आहे। नक्कीच आपण बघतोय की वेळा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या सध्या येताना बघायला मिळत आहेत, मात्र अधिकृत रित्या जी आहे ती 5:30 ची वेळ असल्याची सध्या माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे एकूण नेमकी कधी ही शपथविधी होणार या संदर्भात अजूनही खरं तर त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे, पण शपथविधी आजच होणार आहे हे या निमित्तानं नक्की आहे। तेही सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतील हे देखील नक्की आहे। मात्र वेळेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर वेळ जी आहे ती कोणालाही अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नाही। मात्र या संदर्भात लोक भवन जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी शपथविधीची करण्यात आलेली आहे। 10 मिनिटांमध्ये हा शपथविधी सोहळा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। मात्र 5:30 की 6:30 या संदर्भात खरं तर एक संभ्रमाचं वातावरण असलेलं बघायला मिळत आहे। एकीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गटनेता म्हणून या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची ही जबाबदारी पार पडलेली बघायला मिळत आहे। त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ही जबाबदारी दिल्यानंतर आपल्या नेत्यांसोबत सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या या संदर्भात चर्चा करताना देखील बघायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीची खरं तर ही चर्चा सध्या सुरू आहे, या एकूणच चर्चेमध्ये ज्या पद्धतीनं विधिमंडळाचं कामकाज असेल या सगळ्या कामकाजाबद्दलची प्रक्रियेची माहिती सध्या सुनेत्रा पवार घेत असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर फक्त 4च दिवसामध्ये ज्या पद्धतीनं पक्षाला पुन्हा सावरण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे ती निश्चितच सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे। या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे, प्रत्येक नेत्याचा विचार करण्यात आलेला आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी उचललेली आहे।